आज मी तुम्हाला झटपट असं मिक्स कडधान्याचा मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे सगळ्या प्रकारचे कडधान्य हे मी भिजत घातले होते आणि मोड आलेले आहेत ह्यांना। फक्त जे वाटाणे आहेत का नाही ह्यांना काही मोड आलेले नाहीत, नाही तर बाकी सगळ्या ह्यांना असे मोड आलेले। तर सगळे जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही असे मिक्स घेतले तर चालतील। एक वाटी भरून बघा तांदूळ घेतलेले आहेत, एकदम बारीक जुने तांदूळ आहेत, ते कोलम तांदूळ आहे। ह्याच वाटीनं मेजून मी कडधान्य पण घेतलेलं आहे। कुकर ठेवलेला आहे गरम करायला, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया। आवडीप्रमाणे घ्यायचं, अर्धी पळी घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा जिरं, 2 तेजपत्ते, अर्ध स्टार फूल, एक मसाला विलायची, दालचिनीचा एक तुकडा छोटासा, एक साधी विलायची, 2 लवंगा आणि 4 मिरी। ह्याच्यामध्ये टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक असा कापलेला नाही, मोठा मोठाच कापलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त बघा भाजलेला आहे। आपल्याला जास्त असं लाल भडक वगैरे करायचं नाहीये। थोडंसं ह्याच्यामध्ये टाकायचं हिंग। गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवरच मी करते। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली, आणि ही जी हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना ही पोपटी कलरची आहे, तिखट नाहीये जास्त, लांबडी जास्त ना पोपटी कलरची। ते तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मग जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल ना तर तुम्ही मिरची पावडर जरी टाकला तरी चालू शकते, किंवा कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी भात चांगला लागतो। त्याला काय करते, चांगलं परतून घेते। परतून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकणार आहे, मीडियम आकाराचा आहे। 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा, मस्त एकदम। आता ह्याच्यामध्ये मी आत्ता कढीपत्ता टाकणार आहे। तुम्ही फोडणीमध्ये डायरेक्ट पहिला जरी टाकला तरी पण चालू शकतो, कारण तेजपत्ता आपण गरम मसाला टाकला होता ना, तर असा टाकला की नाही खूप छान लागतो। एकदा तुम्ही तसं पण करून बघा। अर्धी वाटी शेंगदाणे, चमच्याच्या मापानं 4 ते 5 चमचे आहेत। आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। शेंगदाणे कच्चेच आहेत, भाजलेले नाहीत। भाजून जरी टाकले तरी चालतात आणि कच्चे टाकले तरी चालतात। ते परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला हळद थोडीशी, मिक्स करून घेऊया। हळद टाकलेली आहे आणि आपण मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मी आता बारीक। ह्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा फक्त घेतलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। हे मिक्स कडधान्य सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, बारीक गॅसवरच। मसाले जेव्हा आपण टाकले की नाही तेव्हा बारीक केला होता मी गॅस। कोथिंबीर पण थोडी टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया सगळे। 1 वाटी गच्च भरून तांदूळ घेतले होते। तांदूळ मी सगळे टाकून घेतलेले। तर ह्याच्यामध्ये काय करते, चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। तर 1 वाटी गच्च भरून जे तांदूळ होते ना त्याच्यामध्ये आता मी 3 वाटे पाणी टाकणार आहे। जुनं तांदूळ असलं की नाही तर थोडंसं अजून जास्त पण लागू शकतं पाणी। आता हे काय करायचं, चांगलं पहिलं उकळून घ्यायचं। गॅस मी मीडियम केलेला आहे। मस्त असं बघा उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे माहिती आहे का, 1 चमचा तूप टाकणार आहे। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालेल आणि जरी नाही टाकलं तरी पण चालेल। मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि आता याला काय करायचं, आपण झाकण लावून घेऊया। झाकण लावून घेणार आहे आणि काय करणार आहे, बारीक गॅसवर मी ह्याच्या 3 शिट्ट्या करणार आहे। 4 जरी केल्या तरी चालतील। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि खाली उतरून घेतलेला आहे। पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि नंतरच खोलायचा। बघा किती मस्त असं मोकळा मोकळा एकदम होतो। पाण्याचं माप ह्याचं व्यवस्थित जर असलं की नाही की भात मोकळा होतो। हे बघा एकदम छान। आणि ह्या कडधान्याचा भात खूप छान लागतो बरं का। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं मसाल्या भाताच्या केलेल्या आहेत। हे बघा अजून गरमच आहे तर इतका छान झालेला आहे। एकदा झटपट असा भात तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।